नमस्कार, मी बाबा बेलापूरकर. आपण पाहत आहात एकजूट महाराष्ट्र न्यूज. सविस्तर माहिती अशी की अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव येथील शेवगाव आगारमधून सकाळी सुटणारी शेवगाव गदेवाडी बस अनेक महिन्यांपासून बंद होती. यामुळे सकाळी शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे लक्षात आल्याने गदेवाडी रावतळे कुरुंदगाव गाडगेवस्ती नजीक बाबुळगाव येथील विद्यार्थी व पालक ग्रामस्थ यांनी वंचित बहुजन आघाडीचे राज्य महासचिव प्राध्यापक किसन चव्हाण यांना सांगितले असता त्यांनी बसमुळे विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान ताबडतोब लक्षात घेऊन दिनांक 27/3/2026 रोजी शेवगाव वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांना ताबडतोब आगार प्रमुख यांना निवेदन देऊन बोंबाबोंब आंदोलनाचा इशारा दिल्याने दिनांक 30/3/2026 रोजी प्राध्यापक किसन चव्हाण यांनी स्वतः आपल्या कार्यकर्त्यांसह शेवगाव आगार प्रमुख किरण शिंदे यांची समक्ष भेट घेऊन सविस्तर चर्चा केली असता बुधवार दिनांक 1/4/2026 रोजी नियमित बस सुरू करण्याचे लेखी आश्वासन दिले असल्या कारणाने बोंबाबोंब आंदोलन स्थगित केले आहे. या प्रसंगी गदेवाडी रावतळे कुरुंदगाव भीमवाडी गाडगेवस्ती नजीक बाबुळगाव येथील विद्यार्थी व पालकांनी प्राध्यापक किसन चव्हाण यांचे आभार मानले. गदेवाडी खानापूर गदेवाडी बाबुळगाव या सर्व शालेय मुलांची तक्रार होती की वंचित बहुजन आघाडीकडे माननीय प्राध्यापक किसन चव्हाण सर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही एक 27 तारखेला यांना आम्ही पत्र दिलं होतं आमचं की निवेदनाचं या ठिकाणी जर आजपर्यंत म्हणजे आज सोमवार गेले तर 30 पर्यंत आमची बस सुरू झाली नाही तर या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्राध्यापक किसन चव्हाण सरजी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही बोंबाबोंब आंदोलन या ठिकाणी करणार होतो. परंतु आमचे डेप्युटी मॅनेजर साहेब प्रमुख अधिकारी साहेब यांनी तात्काळ आमच्या मागणीची दखल घेतली आणि 1 तारखेपासून या ठिकाणी आम्ही तुमची एसटी बस शाळेच्या मुलांसाठी सुरू करणार आहोत. याचा आमच्या 4-5 गावाला खूप असा चांगला विद्यार्थ्यांचा तोटा होत होता. 7-7:30ला येणारे मुलं 9-10 पर्यंत शाळेत येत होते म्हणजे त्यांची अर्धी शाळा बुडत होती आणि या शैक्षणिक होणार नुकसान सरांनी लक्षात घेतलं आणि तात्काळ 1 तारखेपासून दोघांनी पण खूप आम्हाला सहकार्य केलं. आम्ही 4-5 गावाचे सर्व त्या ठिकाणचे मुलांचे पालक या ठिकाणी आलेलो आहोत आणि खरोखर आम्ही असे खुश आहोत की आमच्या मुलांचं शिक्षण उद्यापासून म्हणजे 1 तारखेपासून वेळेवर सुरू होईल. आम्ही एसटी महामंडळाचे आणि चव्हाण सरांच्या मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी आमची मनाची पूर्तता झाली. धन्यवाद. तुर्तास एवढेच. भेटूया पुढच्या विषयाकडे. जय हिंद, जय महाराष्ट्र.